श्री नानाभाऊ पटोले. अध्यक्ष महाराज, आपण आम्हाला सभागृहातल्या सन्मान्य सदस्यांना औचित्याचे मुद्दे मांडायला संधी देतं त्याबद्दल आपला धन्यवादच आहे. पण अध्यक्ष महाराज, गेल्या अधिवेशनामध्ये मांडलेले औचित्याच्या मुद्द्याचे अजूनपर्यंत उत्तर आलंच नाही आम्हाला. मी विधानसभा अध्यक्ष असताना त्यावेळेस आम्ही आदेश दिले होते की 30 दिवसाच्या आत हे उत्तरं सन्मानित सदस्यांना पोहोचलं पाहिजे. एकदा तालिकेचे आदेश ते कायम असतात अध्यक्ष महाराज. काही त्याच्यानंतर काही तुम्ही नियम बदलले असतील तर मला माहिती नाही. पण अध्यक्ष महाराज, औचित्याच्या मुद्द्याचे हे सगळे उत्तरं सन्मानित सदस्यांना मिळाले पाहिजे याची मी पुन्हा भूमिका आपल्यासमोर मांडतो आणि आपण त्या पद्धतीचे निर्देश द्यावे. एक, अध्यक्ष महाराज, पुणे शहरातील खराडी परिसरात पुणे पेठ पार्क प्रकल्पामध्ये लिफ्ट प्रत्यक्षात न उभारता तात्कालीन लिफ्ट निरीक्षकांनी अवैधरित्या लिफ्ट परवाने व लायसन्स जारी केल्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा अध्यक्ष महाराज माझा आहे. आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की गोव्यामध्ये पबमध्ये काही निर्दोष लोकांचे जीव आता परवाच गेले. अध्यक्ष महाराज, जे काही अधिकारी आहेत या पद्धतीनं काम न होता चुकीचे परवाने देऊन त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी परवानग्या देतात आणि निर्दोष लोकांचा जीव जातो. अध्यक्ष महाराज, माझ्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये असं मी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की पुणे शहरातील खराडी परिसरातील पुणे पेठ IIT पार्क प्रकल्पामध्ये लिफ्ट प्रत्यक्षात न उभारता तात्कालीन लिफ्ट निरीक्षकांनी अवैधरित्या लिफ्ट परवाने व लायसन्स जारी केल्याची बाब जुलै 2025च्या सुमारास निदर्शनास येणे, या प्रकल्पात 18 लिफ्टसाठी परवाना घेऊन प्रत्यक्षात केवळ 10 लिफ्ट उभारल्या गेल्या असणे, ही कारवाई लिफ्ट नियमावली 2017 आणि भारतीय विद्युत नियमाचे उल्लंघन असणे, अशा गंभीर निष्काळजीपणाबद्दल जबाबदार निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यावर शासनाने चौकशी करून निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित असताना केलेले दुर्लक्ष याशिवाय पुणे महापालिकेच्या अनेक प्रकल्पात लिफ्टच्या तपासणीशिवाय ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे घोटाळे झालेले असणे, मुंबईतील लिफ्ट निरीक्षकाकडेच हे अधिकारी एकवटलेले असणे, या विभागातील अतिरिक्त अधिकारी कर्मचारी यांचे समायोजन न झाल्यास बसून पगार घेत असणे, परिणामी लिफ्ट तपासणी प्रक्रियेत अशा प्रकारच्या कार्यक्षमता पारदर्शकतेचा अभाव तसेच आर्थिक संगनमत यामुळे नागरिकांचे सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असणे, यामुळे भविष्यात अशा प्रकारचे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन लिफ्ट परवाना प्रक्रिया विकेंद्रीकरण, ऑडिट ट्रेल सिस्टीम निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या व दायित्व निश्चित करणारी नवीन सुधारित नियमावली आणावी होत असलेली मागणी, तरी याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा अध्यक्ष महाराज आहे. पण जी मी काय भूमिका पहिले मांडली अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं की तालिका अध्यक्ष म्हणूनही आपल्याला हे अपेक्षित असेलच की आपण हे 1 महिन्याच्या आत आम्हाला या सगळ्या कारवाईच्या बद्दलचं आम्हाला अवगत केलं पाहिजे. ही भूमिका अध्यक्ष महाराज, नाही तर अशा पद्धतीचे मुद्दे आम्ही सगळे सन्मानित सदस्य सभागृहात मांडायचे आणि त्याच्यावर दुर्लक्ष व्हायचं आणि निर्दोष लोकांचा जीव त्या ठिकाणी जावा असं कोणालाही अपेक्षित होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून तुम्ही आमचे रक्षक आहात आणि आमच्या जनहिताच्या प्रश्नावर आपल्या माध्यमातून सरकारला आपण निर्देश द्यावेत एवढीच आमची अपेक्षा.